उत्थन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव प्रश्नपत्रिका इयत्ता पहिली याच्या आता आपण गणिताचे प्रश्न बघूया. विभाग 2 गणित. आता 16वा प्रश्न बघा. खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती? आता लहान संख्या 39, 28, 16 आणि 45 यातील लहान संख्या कोणती आहे? 16. मग पर्याय क्रमांक 3 हे वर्तुळ रंगवायचं आहे. 17वा प्रश्न. 2 नोटा दिलेल्या आहेत बघा. कितीशा आहेत या? 10 रुपयाच्या 2 अधिक 1 रुपयाचे नाणे. मग किती रुपये? 10 किती होतील? 10 20 अधिक 1 21 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल याचं. 18वा प्रश्न. याच्यामध्ये काय फुलं दिली, बेरीज करायचे. 4 अधिक 2 म्हणजे किती येईल? 6. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. खालीलपैकी कोणत्या संख्येचा दशक 5 आहे? एकक दशक माहिती आहे ना. आता बघा कोणत्या संख्येचा 62मध्ये 5 आहे का? नाही आहे. पुढे जायचं आहे लगेच. बघा इथे आहे एकक दशक आहे. इथे बघा एकक दशक आहे म्हणजे ब आणि क त आहे. आणि ड मध्ये 50 इथं पण आहे एकक दशक म्हणजे ब क ड असं उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 4. आता बघा खाली काय दिले त्यांनी. 20वा प्रश्न. सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. विद्यार्थ्यांना फास्टमध्ये प्रश्न वाचायला लावायचे म्हणजे त्यांचं वाचन फास्ट होईल. आता इथं बघा त्यांनी एक चित्ररूप माहिती दिली. शेतकऱ्याचे नाव इथे आणि इथे गायींची संख्या. त्या निलेश या शेतकऱ्याकडे किती गायी आहेत? 3. मग आता प्रश्न बघा काय आहे? सखारामजवळ किती गायी आहेत? मग सखाराम कुठे आहे? इथे. सखाराम किती गायी आहेत मोजायच्यात? 1 2 3 4 5. मग पर्याय क्रमांक 1 5. आता 21वा प्रश्न काय आहे बघा. एका खोक्यातील 9 बाटल्यांपैकी 2 बाटल्या फुटल्या तर खोक्यात किती बाटल्या शिल्लक राहिल्या? आता बघा वजाबाकी करायची. 9 मधून 2 गेले किती राहतात? 7. मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. 22वा प्रश्न. 3 दशक बरोबर किती? आता बघा इथे पर्याय दिले 3 33 23 30. 3 दशक म्हणजे बघा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल 30. 23वा प्रश्न. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? बघा घड्याळात किती वाजलेत? मिनिट काटा 12वर, तास काटा 4वर म्हणजे 4 वाजलेले आहेत. 24. खालील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. आता बघा 6 12 इथं त्यांनी क्वेश्चन मार्क दिला आहे. नंतर 24 30. मग आता इथं बघा 6चा पाडा दिलेला आहे. 6 1 6 6 2 12 6 3 18 म्हणजे इथे येईल पर्याय क्रमांक 1 18 हे उत्तर. 25वा प्रश्न. आता इथं पण तसंच दिलं आहे त्यांनी. 77 मध्ये क्वेश्चन आणि बघा इकडे 79. आता बघा 77 नंतर आपल्याला सोबतच्या संख्यांमधील मधली संख्या 77 नंतर किती येईल? 78 आणि मग 79 म्हणजे पर्याय क्रमांक 2 78. 26 53 40 56 या संख्यांचा उत्तरता क्रम लावायचा. आता उत्तरता क्रम म्हणजे कसा लावायचा? उत्तरता क्रम मोठी संख्या अगोदर घ्यायची. मग यातली मोठी संख्या कोणती आहे? 56 हो की नाही. त्याच्यानंतर येईल 53 आणि त्याच्यानंतर येईल 40 म्हणजे 56 53 40 कुठे आहे? कोणत्या पर्यायात आहे? तर पर्याय क्रमांक 2. 27वा प्रश्न. 42 ही संख्या अंकात कशी लिहाल? 42 4वर 2 42. पुढीलपैकी 28वा प्रश्न. पुढीलपैकी एक अंकी संख्या कोणती नाही? एक अंकी संख्या कोणती नाही? बघा 8 एक अंकी आहे. 12 आहे का? नाही. 2 अंकी आहे 12. 25 आहे का? 2 अंकी आहे हो की नाही. 7 एक अंकी आहे म्हणजे 8 आणि 7 एक अंकी. आपल्याला विचारले काय? नाही म्हणजे 12 आणि 25 एक अंकी नाही 2 अंकी आहेत म्हणून ब आणि क उत्तर येईल. म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 फक्त ब आणि क. 29वा प्रश्न. काल गुरुवार होता तर आज कोणता वार येईल? काल गुरुवार होता म्हणजे आज कोणता येईल? शुक्रवार हो की नाही. खालील 30वा प्रश्न. खालील पर्यायातून विदूषकाच्या टोपीचा आकार कोणता? पहिलंच उत्तर आहे बघा विदूषक हो की नाही. शंकूचा आकार. 31. एक शतक म्हणजे किती? एक शतक म्हणजे आपण 100 म्हणतो हो की नाही. अजून पर्याय बघा 1 आहे 11 आहे नाही. एक शतक म्हणजे 100. 32. प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात येतो? प्रजासत्ताक दिन कोणत्या महिन्यात येतो? तर जानेवारी हो की नाही. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. ऑगस्ट नाही, ऑगस्ट हे चुकलेले. 33वा. खालीलपैकी कोणत्या टोपलीत सर्वात कमी आंबे आहेत? बघा आता इथे किती आहेत मोजायचेत आपण? 5. इथे 4 इथे 6 आणि इथे 3च आहेत म्हणजे सगळ्यात कमी आंबे 4 नंबरच्या टोपलीत आहेत म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 34वा प्रश्न. वजाबाकी दिलेली आहे. सोबतच्या उदाहरणात चौकटीत कोणता अंक येईल? आता बघा इथं वजाबाकी करायची. 8तून 2 गेले किती राहिले? 6 म्हणजे इथं 6 येतील म्हणजे पर्याय क्रमांक 2. 35वा प्रश्न. 35वा प्रश्न. 9 3 हे अंक एकदाच वापरून 50पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील? एकदाच वापरेत 50पेक्षा मोठ्या एकच संख्या तयार होईल हो की नाही. 93. नंतर आपण 3वर 9 39 घेतलं तर ती 50पेक्षा लहान होते म्हणजे एकच संख्या होईल तयार. दुसरं. 2 दशक 3 एकक हे अक्षरात कसे लिहावे? 2 दशक आणि 3 एकक. 23 एक नंबरचं उत्तर आहे. 2 दशक 3 एकक. पुढे
37वा प्रश्न, रामने 3 पुऱ्या खाल्ल्या, श्यामने 4 पुऱ्या खाल्ल्या, तर दोघांनी मिळून किती पुऱ्या खाल्ल्या? 3 + 4 किती होतं? 7. बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे 7 नंबर. पुढे 38वा प्रश्न, 49 या संख्येतील अंकांची बेरीज किती? म्हणजे 4 आणि 9 किती किंवा 9 आणि 4 किती? किती होतात? 13. तर उत्तर येईल ह्याचा पर्याय क्रमांक 2, 13. पुढे 39वा प्रश्न, खालील पर्यायातील बरोबर जोडी कोणती? चेंडू घरंगळतो, पुस्तक घरंगळते, कंपासपेटी घसरते आणि गोटी घसरते. आता बघा, चेंडू घरंगळतो बरोबर आहे, पुस्तक घरंगळते का नाही? घसरते. कंपासपेटी घसरते बरोबर आहे, आणि गोटी घसरते का नाही? घरंगळते. मग याचं उत्तर येईल कंपासपेटी घसरते आणि चेंडू घरंगळतो, म्हणजे अ आणि क हे बरोबर आहे फक्त. 40. सोबतच्या चित्रात एकूण किती टोपे आहेत? 3, 3, 6, 7, 8, 9. 9 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर.